उत्तम जानकर आमदारकीचा राजीनामा देणार। दिल्लीतील मुख्य निवडणूक आयुक्तांकडे 23 तारखेला राजीनामा देणार। बॅलेट पेपरवर माझ्या मतदारसंघात पोटनिवडणूक घ्यावी, जानकरांची मागणी। राजन साळवींच्या मुलाच्या व्यावसायिक भागीदाराला एसीबीची नोटीस। दिनकर सावंतांना एसीबी कार्यालयात चौकशीसाठी हजर राहण्यासाठी नोटीस। शुभम साळवींच्या जबाबानंतर आता व्यावसायिक भागीदाराला नोटीस। पालकमंत्री पदाबाबत 1 ते 2 दिवसात चित्र स्पष्ट होईल। पालकमंत्री पदाबाबत चर्चा सुरू। कुठलीही अडचण नाही, प्रफुल्ल पटेलांची प्रतिक्रिया। आघाडी झाली तर ठीक, नाहीतर राष्ट्रवादी स्वबळावर लढण्यास तयार। पालिका निवडणुकीबाबत दिलीप वळसे पाटलांचं हे मोठं विधान। पालिकेत शक्य आहे तिथे महायुती म्हणून एकत्र लढू, वळसे पाटलांच्या वक्तव्यानंतर प्रफुल्ल पटेलांचं हे वक्तव्य। रत्नागिरी नागपूर महामार्गाला शक्तीपीठ महामार्ग जोडण्याची मागणी करत कोल्हापूर जिल्हा वगळला असेल तर सांगलीतून कोकणात गाड्या विमानाने जाणार का? खासदार विशाल पाटील यांचा सवाल। नांदेडमधील शेतकऱ्यांचा शक्तीपीठ महामार्गाला जमिनी देण्यास विरोध, तर शेतकऱ्यांच्या मताशी मी सहमत, अशोक चव्हाण यांचं वक्तव्य। मुख्यमंत्र्यांना भेटून पर्याय काढता येईल का ते बघू, चव्हाण यांची प्रतिक्रिया। नवी मुंबईतील कोल्डप्ले शोसाठी तरुणाईची गर्दी। डी.वाय. पाटील स्टेडियमवर कोल्डप्लेचं आयोजन। नवी मुंबई पोलीस, वाहतूक पोलीस यांच्यासह मनपाची तयारी पूर्ण। नवी मुंबई डी.वाय. पाटील स्टेडियम शेजारी महामार्गावर कोल्डप्लेच्या कॉन्सर्टमुळे वाहतूक कोंडी। महामार्गावर 6 ते 7 किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा। महामार्गावर गाड्या पार्क केल्यानं प्रचंड वाहतूक कोंडी। मुंबईच्या वीज वहन क्षमतेत लक्षणीय वाढ। वीज मागणीत सातत्याने वाढ होत असल्याने कळवा पडघा वाहिनीतील 400 केव्हीचे जुने कंडक्टर बदलून नवीन उच्च क्षमतेच्या कंडक्टरची उभारणी। वर्षभरात पुणे विमानतळाच्या धावपट्टीचा विस्तार होणार। जागेचे सर्वेक्षण करण्याचे काम पूर्ण। केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांची माहिती। राडारोडा दिसल्यास आता अधिकाऱ्यांवर देखील कारवाई। रात्री अंधाराचा फायदा घेत पुण्यातील नदीपात्र, नाले आणि रस्त्यांच्या कडेला सर्रासपणे कचरा टाकण्याचे प्रकार वाढले। पुण्यातील मेट्रोच्या जागेवरील डेंगळे पुलाजवळ उभारण्यात आलेल्या 50 झोपड्यांवर कारवाई। वाढती अतिक्रमण, बेकायदा फेरीवाले आणि अनधिकृत बांधकामं यावर धडक कारवाई करण्याची महापालिकेची मोहीम। पुणे रेल्वे विभागाकडून चालू आर्थिक वर्षात 1.8 मेगावॅट सौर ऊर्जा निर्मिती। 55 लाख रुपयांची बचत होणार। पुणे विभागात 42 ठिकाणी सौर ऊर्जा निर्मिती। पीएमपीच्या ताफ्यात फेब्रुवारीपासून नव्या बस दाखल होणार। ठेकेदाराच्या 400 बसेसची निविदा प्रक्रिया पूर्ण। महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाला उद्दिष्टापेक्षा अधिक उत्पन्न मिळवून देणाऱ्यांना प्रोत्साहन भत्ता मिळणार। एसटीच्या चालक आणि वाहकांच्या महामंडळाकडून प्रत्येकी 10% प्रोत्साहन भत्ता दिला जाणार। 10वीच्या परीक्षेचं प्रवेशपत्र 20 जानेवारीपासून ऑनलाईन उपलब्ध होणार। शाळांना प्रवेशपत्र मुद्रित करून विद्यार्थ्यांना उपलब्ध करून सूचना देण्याच्या सूचना। राज्याचं सायबर सुरक्षा धोरण 2025 तयार केलं जाणार। माहिती तंत्रज्ञान मंत्री आशिष शेलारांकडून सायबर सुरक्षा धोरण कार्यदलाची स्थापना। पिंपरी चिंचवड आरटीओचं सारथी वाहन संकेतस्थळाचं सर्व्हर डाऊन। कागदपत्र अपलोडिंग आणि पेमेंट पावती काढताना नागरिकांना होतोय मनस्ताप। परप्रांतीय कामगारांनी मराठी कुटुंबाला वापरली अर्वाच्य भाषा। मुलुंड पश्चिमेतील फास्ट फूड कॉर्नरवरील धक्कादायक घटना। अर्वाच्य भाषा वापरणाऱ्या परप्रांतीय कामगाराला मनसेकडून चोप।